जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. अतिशय गोड, रम्य आणि सगळ्यात महत्त्वाचं शाश्वत हिताची कथा माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत, की जी भगवंताच्या मुखातून अर्जुनाला आणि व्यासांच्या कृपेने संजयाला आणि संजयाच्या कृपेने म्हणूया धृतराष्ट्राला, अशा तिघांना ती प्रत्यक्षात ऐकायला मिळाली. अशी सुंदर कथा आपली सुरू आहे. अध्याय 6व्यामध्ये आपला प्रवेश झालेला आहे आणि सुरुवातीच्या ज्या ओव्या आहेत, म्हणजे प्रत्यक्ष श्लोकाला सुरुवात होण्याच्या आधीच्या ओव्या, त्या आपण बघतो आहोत. माऊलींनी फार सुंदर काव्यात्मक वर्णन हा जो ग्रंथ आहे किंवा ही जी कथा आहे त्याचं केलेलं आहे, की सगळी जी आपली इंद्रिय आहेत, थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर त्यांच्यात कसं आपापसात आता भांडण लागण्याची वेळ आलेली आहे. कारण केवळ श्रवण हा जो विषय ज्या इंद्रियाचा आहे, त्या केवळ कानांनाच याचा आनंद का बुवा, इतर इंद्रियांना का नाही, या पद्धतीने असं एक काव्यात्मक वर्णन माऊलींनी केलं होतं. ते आपण सगळं बघितलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय, आणि म्हणून आपण मागच्याला बोललोही होतो, की त्याच कारणास्तव कदाचित ज्ञानेश्वर महाराजांनी धृतराष्ट्र हे जे शुद्ध मराठीत कॅरेक्टर म्हणतो आपण, हे जे एक व्यक्तिमत्व आहे ते भगवद्गीतेच्या श्लोकात नसतानाही इथे आणलं. त्याचं कारण धृतराष्ट्र आणि संजय किंवा अर्जुन सुद्धा हे जे श्रोते आहेत प्रत्यक्ष, ह्यांच्या निमित्ताने किंवा ह्यांना निमित्त करून माऊली आपल्याला काय सांगू पाहते आहे, या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासाठी तो आहे. बाकी ती कथा सोडून देऊ आपण सगळी, धृतराष्ट्र आणि संजय वगैरे. पण महत्त्वाचं आपल्याला घेण्यासारखं आहे ते म्हणजे अधिकारी कोण आहे. आणि 21 क्रमांकाची जी ओवी होती मागच्याला आपण बघितली, ती तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, असं माऊली म्हणते. म्हणजे असाधारण म्हणजे इतर शब्दात न दिसणारे काय, तर धर्म, आणि व्यापक म्हणजे सर्व स्पर्शरूप रसगंध या विषयांना व्यापणारे, आणि त्याहीपेक्षा म्हणजे मर्मज्ञ पंडितांना आपले अपेक्षित अर्थ पूर्ण करणारे चिंतामणीचे गुण आढळून येतील, अशी ती ओवी होती. ते माऊलींचा स्वतःच्या कार्यावतारावर सहज विश्वास आहे, तो इथे प्रकट होतो या ओवीमध्ये. असाधारण शब्द आहेत, माऊली स्वतः सांगतात. पण महत्त्वाचं पुढच्या 22व्या ओवीमध्ये जे आपल्यासाठी सांगितलं आहे, एक अतिशय छान दृष्टांत घेतला आहे, की हे असो तया बोलांची ताटे भली. म्हणजे आपण सगळं वर्णन बघितलं, रस अलंकार यांनी युक्त, प्राकृत मराठी भाषेचं कौतुक, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतात हे पैजा जिंके, असं माऊली म्हणतात आहे. खूप सुंदर सुंदर दृष्टांत आहेत, फार अप्रतिम कविकल्पना आहेत. हे सगळं, या सगळ्यांची रेलचेल आहे ज्ञानेश्वरीमध्ये. पण असं जरी असलं तरी ज्ञानेश्वर महाराज स्वतःच त्याचं मूल्यमापन करतात आहेत, की हे शब्द म्हणजे शेवटी काय आहे, तर शब्दांची स्वच्छ व पवित्र ताटे आहेत. ज्या ताटामध्ये आपण जेवतो, शुद्ध मराठीत प्लेट म्हणतो आपण त्याला, त्या ताटाचं मूल्य किंवा त्या ताटाचा काय म्हणूया उपमा दिली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या शब्दांना. इतकी सुंदर कथा, गोड कथा महाराज सांगतायत. पण सांगतायत जर फक्त शब्द पातळीवरच जे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतील, जे शब्दातच भुलतील, ज्यांना फक्त शब्द सौंदर्यच भावेल, ज्यांना फक्त शब्दच लक्षात राहतील, काय म्हणावं त्यांना, एक तर रिकाम्या ताटावरून उठून गेलेत असं म्हणावं लागेल, किंवा ते रिकामी ताटच चाटलीत असं म्हणावं लागेल. पण त्या शब्दार्थ रूपी जे मिष्टान्न आहे, काय शब्द वापरला मी, शब्दार्थ रूपी,
ती जी मिष्टान्न आहे, मोक्षरूपी मिष्टान्न, ती कोणाला मिळतील? तर महाराज म्हणतात आहे, जो पूर्ण पंक्तीत बसण्याचा ते अधिकारी आहे त्यालाच. जो ताटं पुसून पंगत वाढतोय त्याला नाही. जो जेवायला बसलेला आहे, जो अधिकारी आहे त्या पंक्तीत बसण्याचा, म्हणजे निष्काम अधिकारी. सुंदर प्रस्तावना माऊलींनी केलेली आहे, कारण पहिलाच श्लोक आपल्या पुढे येणारच आहे. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती, अशी जी सुरुवात भगवंत करणार आहेत त्याचं हे सुतोवाच आहे. आणि दुसरी गोष्ट, कितीही आपल्याला कंटाळा आला तरी पुन्हा पुन्हा आपल्यासमोर ते मांडणी सुरू आहे की निष्काम कर्म किती महत्वाचं आहे. आणि मग पुढे 23व्या ओवीत आत्ता आत्मप्रभा नित्य नवी असं सुंदर वर्णन त्यांनी केलं होतं. आणि 24व्या ओवीत महाराज म्हणतात की शब्दांचं प्रत्यक्ष होण्याकरता श्रोत्रेंद्रियांची गरज आहे, पण शब्दांचा अर्थ जो ब्रह्मरूप मोक्ष, ज्याचं आत्ताच वर्णन आपण ऐकलं त्या दृष्टांताच्या माध्यमातून, तो भोगण्याकरता मात्र कशाची श्रोत्रेंद्रिय म्हणा किंवा कुठल्याच इंद्रियाची गरज नाही आहे. कशाची गरज आहे? मग मनाच्या अंतर्मुख वृत्तीनेच तो भोगावा लागतो. पुन्हा आपण नेहमी बोलतो, उलटं करून घ्यायचं. मला जर तो ब्रह्मरूप मोक्ष किंवा तो मोक्षरूप आनंद अजून भोगायला मिळत नसेल, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे मी हवा तितका अंतर्मुख अजून झाले. अगदी सरळ सरळ अर्थ आहे, काही त्याच्यामध्ये शुद्ध मराठीत म्हणतो असं नो रॉकेट सायन्स. आणि हे शिकत शिकत आपल्याला पुढे जायचं आहे. 25व्या ओवीमध्ये तेच म्हटलेलं आहे की शब्दांचं प्रावरण दूर केलं पाहिजे, आहाच बोलाची वालिफ फेडीजे. आणि फार सुंदर वाक्य तिथे परमपूज्य खंदारकर महाराजांनी वापरलं आहे की शब्द श्रवणजन्य सुखासह ब्रह्मसुखातच राहून व्यापक रूपाने हा आनंद भोगता येतो. शब्द श्रवणजन्य. आपल्याला माहिती आहे 9 प्रमाण आहेत, अनेक सगळ्यांना माहिती आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अर्थापत्ती, ऐतिह्य, चेष्टा, शब्द वगैरे वगैरे असे 9 प्रमाण आहेत. त्यातल्या कुठल्याही प्रमाणाने ब्रह्मज्ञान होत नाही. पुन्हा ती 9 प्रमाण काय, त्याच्या व्याख्या काय, का होत नाही, हा सगळा विषय पुन्हा वेगळा. आपल्याला तिकडे जायचं नाही, आधीच आपल्याला वेळ कमी आहे. पण मुद्दा असा की त्यातल्या त्यात शब्द प्रमाण हे मान्य आहे शास्त्राला. का? कारण शेवटी सद्गुरूंच्या मुखातून शब्दच येतात. तत् त्वम असी, ह्या दृष्टीने शब्द प्रमाण मान्य आहे. शब्द श्रवणजन्य सुखासह. त्यामुळे शब्द ऐकत असताना, ज्ञानेश्वरी वाचत असताना, ज्ञानेश्वरीचं श्रवण करत असताना त्या शब्दाच्या अर्थाला जाऊन झोंबता आलं पाहिजे, तितकी स्वतःची वृत्ती अंतर्मुख असली पाहिजे. ते ज्ञानेश्वरीतले शब्द असो, दासबोधातले असो, सद्गुरूंच्या मुखातून आलेलं महावाक्य असो, काहीही असो. आणि त्याचसाठी पुढच्या ओवीत जी सुरुवात केली आहे, ऐसे हळूवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. या 2 गोष्टींचा संबंध जोडायचा आहे आपल्याला. हळूवारपण, अंतर्मुखता जिथे असते तिथे हळूवारपण असणारच आहे, तिथे धसमुसळेपणा नसणारच आहे. हे सांगण्याच्या गोष्टीच नाही आहेत खरं तर. इतकं हळूवार संवेदनक्षम मन ज्याचं आहे. आणि ते हळूवार कधी होऊ शकतं जेव्हा, आणि संवेदनक्षम कधी होऊ शकतं जेव्हा बाहेरचे बोचकारणारे जे विषय असतात, ओरखडे जे पाडतात माझ्या मनावरती, कारण माझ्या अपेक्षेप्रमाणे दिवसभरातल्या घटना घडलेल्या नसतातच बहुतांश वेळेला. आणि एखादी घडली असेल तर त्यांनी गुंजारलं गेलेलं असतं माझं अंतःकरण, आणि प्रतिकूल घडलं असेल तर बोचकारलं गेलेलं असतं. आपल्याला दोन्ही नको आहे. सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, माऊली म्हणते दुसऱ्या ठिकाणी. हे दोन्हीही ज्यांनी टाकून दिलेलं आहे म्हणजेच तो पुन्हा निष्काम झालेला आहे. वेगवेगळ्या शब्दात तेच सांगतोय आपण. नाही तर काय होतं, संध्याकाळी 6 वाजले की, सध्या तर रिमोट वर्क सुरू आहे ना सगळ्यांचं, त्यामुळे पहिली व्यक्ती घरात बायकोच सापडते. दिवसभराची जी चिडचिड आहे, कळत नाही तुला एवढं थकलो मी, मला चहा वगैरे करून दे. परमपूज्य काकांनी एका प्रवचनात म्हटलेलं आहे, नीट विचार करा, थकला आहे म्हणजे काय केलंस बाळा तू? खूप मातीच्या ढिगारे उपसले, खड्डे खणले उन्हामध्ये जाऊन बाहेर 90 डिग्रीमध्ये, काय केलं काय तू?
ठीक आहे, म्हणजे मान्य, शारीरिक कष्ट केलेले नाही. मग तुम्ही म्हणाल, हो शारीरिक कष्ट नाही केले, पण मानसिक कष्ट तुम्हाला काय माहिती मी दिवसभर, अरे हो. त्यांनी फार तर फार काय होईल की ते काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो, की जरा वेगळं काहीतरी करूया. थकवा, चिडचिड, त्रागा, त्रासिक हा चेहरा होता कामा नये. हे मी सगळं का बोलतोय? आपल्याला विचार करायचा आहे, आपण साधक आहोत. तो जर होत असेल, त्या अर्थी मी तितक्या प्रमाणात फळामध्ये अडकलेलो आहे. स्पष्ट त्याचा अर्थ आहे. करा सूक्ष्म विचार आता. काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतात. मला हवं तसं ते प्रोजेक्ट होत नसतं. मला हवं तसा तो कलीग किंवा माझा बॉस तसं वागत नसतो. किंवा एखादा टेक्निकल प्रॉब्लेम असेल, जो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, तो झाला नाही. कुठेतरी मनामध्ये एक नैराश्य येऊन जातं, की अरे ठरवलं होतं आज एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि मगच लॅपटॉप बंद करायचा. नाही होऊ शकला. पुन्हा प्रयत्न केलेले आहेत. 8 तासाचा पगार घेऊन 10 तास, 12 तास काम केलेलं आहे. मग आता फळात अडकण्याची गरज काय? आणि जर मी फळात अडकत असेन आणि मग तो बायकोने दिलेला चहा पिऊन मी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला बसत असेन, ते हळूवार पण येणार कसं आहे? झालं वर्तुळ पूर्ण. आणि ते जे शब्द माऊलींचे येतात आहेत, असाधारण शब्द आहेत, त्याचा जो आशय आहे, त्याचा जो गर्भित अर्थ आहे, तो शब्द श्रवण जन्य सुख त्यातलं जर मला हवं असेल, आपण मागच्याला नामस्मरणाच्या रूपाने पण याचा विचार केला होता, की प्रत्यक्ष मी जेव्हा नाम घेतो, नामाचं महात्म्य काय आहे, की नामाचा जो नामी, नामाचा नामी म्हणजे मला मध्यंतरी कोणीतरी भेटलं होतं, त्यांनी नामीचा अर्थ जो नाम घेतो असा ते करत होते. म्हणजे किती मोठा गोंधळ असेल बा. त्यामुळे काही काही गोष्टी कितीही मूलभूत असल्या तरी सारख्या सांगाव्या लागतात. नामाचा नामी म्हणजे आपण ज्याचं नाम घेतो त्याला नामी म्हणतात, आणि जो नाम घेतो त्याला नामधारक म्हणूया, आता साधक म्हणूया. तर नामाचा नामी श्रीराम जयराम जय जयराम हे नाम असेल, तर त्याचा नामी सगुण श्रीराम जरूर आहेत, पण मुख्य त्याचं नामी निर्गुण श्रीराम आहेत, आत्माराम आहेत, ब्रह्म आहे, आत्मा आहे. मुद्दा असा की जेव्हा व्यवहारातल्या एखाद्या गोष्टीचं मी नाम घेतो, तेव्हा जशी ती त्या वस्तूची प्रतिमा माझ्या मनामध्ये ताबडतोब उभी राहते, जरी ती वस्तू समोर नसली तरी. ह्या दृष्टीने नाम आणि नामीचा अभेद आपण व्यवहारात सुद्धा अनुभवतो. खरं तर एखादी व्यक्ती समोर नाही आणि त्याचं नाव आता मी घेतलं, तर ताबडतोब ती व्यक्ती मनामध्ये येते, साध्या भाषेत आपण म्हणतो. पण नाम घेताना मात्र ते लक्षात राहत नाही. का? कारण पुन्हा तेच हळुवारपण नाही, मनामध्ये गच्च भरलेलं आहे दिवसभराचं सगळं, आणि जीभ आपली नाम घेत असते. कारण काय, ते पाठ झालेलं असतं, यांत्रिक रीतीने नामस्मरण सुरू असतं, आणि त्या नामस्मरणाला काही अर्थ उरत नाही. माऊली दुसऱ्या ठिकाणी म्हणते आहे, मला वाटतं 13व्या अध्यायात आहे, नाम जप यज्ञ तो परम, न बाधू शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नामे नाम परब्रह्म वेदार्थी. त्यातल्या शेवटच्या चरणाचा मला आत्ता इथे फक्त विचार करायचा आहे. नाम परब्रह्म वेदार्थी, माऊली म्हणते. वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे, नाम म्हणजे परब्रह्म, परब्रह्म म्हणजे नाम. ओंकार, प्रणव काय आहे? नाम आहे, परब्रह्म. त्यामुळे नामस्मरण असो की ज्ञानेश्वरीचा अभ्यास असो, कुठल्याही पारमार्थिक वाङ्मयाचा अभ्यास असो, किंवा चिंतन असो स्वतःचं, खरं सांगायचं तर शेवटी श्रवणाला एक मर्यादा असते, आणि श्रवणाला मर्यादा असावी. कारण नुसतं श्रवण करत राहिलो आणि जर मी चिंतन केलं नाही, तर मी नुसतं जेवतो आहे पण पचवत नाही, असा त्याचा अर्थ होतो. ते सगळं करण्यासाठी हे हळुवारपण आपल्याला हवा आहे, हा अंतर्मुखपणा आपल्याला हवा आहे. आणि आपण दासबोधातली पण एक ओवी पाहिली होती, की फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेरानाथांचे, समर्थ म्हणतात. तिथे सद्गुरूंचं वर्णन करतात आहेत समर्थ, पण सांगतात तेच आहे, फोडूनी शब्दाचे अंतर. अंतर याचा अर्थ अंतरंग. वरचं शब्दाचं टर्फल बाजूला टाकून आतला जो त्यातला अर्थाचा जो दाणा आहे, ज्याला मोक्षरूपी पक्वान्न म्हटलेलं आहे माऊलींनी, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि असा कोण पोचू शकतो? 28व्या ओवीमध्ये म्हणतात आहे, ज्यांनी आत्मसाक्षात्काराच्या गोडीने स्वर्ग आणि इहलोक यांना आत्मसाक्षात्कारावरून ओवाळून टाकले आहे. आपण मागच्याला विचार केला होता की वैराग्याची बंधनं पाळताना करावयाचा हा विवेक आहे, होकारात्मक विचार आहे.
दुसऱ्या एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते हे विषय वैराग्य. काय सुंदर सुंदर वर्णन आहे, अगदी हाच अर्थ आहे तिथे. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य, जेणे ब्रह्मानंदायोग्य जीव होते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे काय, विषय वैराग्य कशासाठी, तर आत्मलाभाचं सौभाग्य, मला सद्भागी व्हायचंय, मला आत्मलाभ हवाय, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुन्हा ब्रह्मानंद योग्य जर मी होत नसेन, मला तो अनुभव येत नसेन, 6व्या अध्यायातले पुन्हा एकदा शब्द वापरून घेतो, ध्यान योगावरती मी जर आरूढ होऊ शकत नसेन, याचा अर्थ ते हे विषय वैराग्य अजून माझ्या बाबतीत सिद्ध झालेलं नाही. आणि कधी कधी संत, कधी कधी माऊली तर फारच क्वचित, पण माऊली सुद्धा कधी कधी कठोर शब्द वापरतात, जे त्यांनी वापरले 29 क्रमांकाच्या ओवीमध्ये, की जैसा वायसी चंद्र नोळखीजे, की कावळे जसे चंद्राला ओळखत नाही त्याप्रमाणे. आता कावळे कोणाला म्हटलंय, कावळे कोणाला म्हटलंय, ते आपल्याला म्हटलं का हे आपल्यालाच ठरवावं लागेल. प्रकृतीनिष्ठ आणि देहनिष्ठ जे आहेत माऊली म्हणतात आहे कावळे. आणि चकोर कोण आहे, तर जो शीतल किरणांचा चंद्रच जसं चकोराचं खाद्य आहे. मी काय म्हणालो, माऊली सुद्धा कधी कधी कठोर शब्द वापरते, का आपल्या हितासाठी आहे. त्यांना त्याच्यातनं काहीही नको आहे. आपल्याकडून काय हवं आहे माऊलींना, कुठल्या संतांना आपल्याकडून काही नको. किती भूखंड आहेत संतांच्या नावावरती, किती धर्मशाळा आहेत, किती घरं आणि मोठमोठाले वाडे ज्ञानेश्वर महाराजांनी बांधले, सांगा बरं. परमपूज्य काका स्मरण करून देतात, अरे समाधी घेतली ती सुद्धा वृक्षाच्या तळी घेतली, तेवढी सुद्धा जागा अडवलेली नाही आहे समाजाची. असे हे संत, का म्हणून मी त्यांच्या पायी नतमस्तक न व्हावं. त्यामुळे ते जर कठोर शब्द वापरत असतील तर ते फक्त माझ्या हितासाठी. इथपर्यंत आपण आलो होतो. 29 क्रमांकाची ओवी आपली झाली होती. पुढे वाचूया. बाकी मागच्याला विचार आपले करून झाले होते. देहनिष्ठ म्हणजे देह सत्यत्व भ्रांती, प्रकृतीनिष्ठ म्हणजे जगत सत्यत्व भ्रांती वगैरे वगैरे. थोडक्यात आपल्याला दृश्य क्रीड न होता आत्मक्रीड व्हायचं आहे. परमपूज्य काकांनी फारच सुंदर 2 शब्द तयार केलेले आहेत. तैसा सज्ञानासी हा ठावो आणि अज्ञानासी आन गावो, म्हणून बोलावया विषय पहा हो विशेष नाही. त्याप्रमाणे हा ग्रंथ सज्ञान लोकांना मिरासदारीचे स्थान आहे आणि अज्ञानाला परगाव आहे. आत्ता जो कावळ्याचा दृष्टांत दिला तोच विषय सुरू आहे. म्हणून या संबंधी बोलण्याकरता विशेषे करून विषय नाही. सारांश काय आहे, आत्मसाक्षात्काराचा अधिकारी स्पष्टच असल्यामुळे विशेष बोलण्याचे कारण नाही. आणि मागच्याला एक 26 क्रमांकाची जी ओवी आहे, जी मी सोडून दिली आत्ता उजळणी करताना, त्याची पुन्हा एकदा आठवण करून देतो. फार महत्त्वाची ती ओवी आहे, कारण अंतर्मुखतेचा आपण विचार करत होतो तेव्हा माऊली असं म्हणते की जे अंतर्मुख आहेत त्यांनाच माझ्या ग्रंथाचा उपयोग होईल, किंवा त्यांना तो ग्रंथ कळेल. मागच्याला तो विचार आपण केला होता. त्यामुळे किंवा आत्ताच 29 क्रमांकाच्या ओळीत तेच त्यांनी सांगितलं की या लोकांना जे प्रकृतीनिष्ठ आहे आणि देहनिष्ठ आहे त्यांना ग्रंथ समजणार नाही. तेवढा फक्त एक उल्लेख करतो आणि पुन्हा आजच्या वाचनाकडे वळतो, कारण कुठेतरी मनामध्ये माझ्या असं येत असेल की मला ज्ञानेश्वरी कळलेली आहे, पण मी देहनिष्ठ आहे आणि अजूनही प्रकृतीनिष्ठच आहे, अजूनही रमतो आणि रंगतो मी बाहेरच्या विश्वातच आहे, अजूनही माझं अंतःकरण अंतभ्रष्टच आहे, अंतर्निष्ठ व्हायचंच आहे, आणि मला असं वाटत असेल मला ज्ञानेश्वरी समजली आहे, आपला चेहरा एकदा आरशामध्ये बघून घ्यावा आणि ही ओवी पाठ करावी आणि ती म्हणावी स्वतःकडे बघताना आरशामध्ये. कारण स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे की असा ग्रंथ तुम्हाला कळणार नाही. याचा अर्थ मला तो कळला असं मला वाटलं तरी तो कळलेला नसतो, थोडक्यामध्ये त्याचा उपयोग नसतो असा त्याचा अर्थ आहे. कारण शब्द न कळायला काय झालं, आपण ते बोलतोच आहे. त्याला कळला पण वळला नाही असं म्हणतात.
कळलं, पण त्याचा उपयोग काय? काहीच नाही. कारण पुन्हा अर्थ तेच आहे, शब्द कळले, शब्दाचा जो आशय आहे त्याला अजून झोमता येतच नाही आहे. अजून माझी अंतःकरण वृत्ती कशी झालेली नाही आहे, हळुवार झालेली नाही आहे, गंभीर झालेली नाही आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे सज्ञान लोकांना जरी हा मिरासदारीचं स्थान असला हा ग्रंथ, तरी अज्ञानाला मात्र परगाव आहे, असं माऊली म्हणते. परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपसहावे लागे, आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. तर माऊली येते आहे, पुन्हा मूळ कथेकडे परत येते आहे. अधिकारी सांगून झाला आणि माऊली पुढे म्हणतात आहे की परंतु उपनिषदादी ग्रंथात जे अधिकाऱ्याचे लक्षण सांगितले आहे त्याचा मी अनुवाद केला आहे. परी अनुवादले मी प्रसंगे, अनुवाद केला मी. उपनिषदांमध्ये श्रुतींनी वेदांनी जो अधिकारी सांगितलेला आहे, त्याचं जे लक्षण सांगितलं आहे, त्याचा मी फक्त अनुवाद केला आहे, असं माऊली म्हणते. थोडेसे स्पष्ट बोललो ते सज्जनी उपसहावे लागे. थोडेसे स्पष्ट बोललो याबद्दल सज्जनांनी क्षमा केली पाहिजे. कोण म्हणताय आणि कोणाला म्हणताय? ज्ञानेश्वर महाराज असं जर म्हणत असतील आणि स्पष्ट सांगत असतील की हे माझं नाही बरं का, मी अनुवाद केलाय फक्त, आणि पुढे म्हणतात आहे की आता श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे काय सांगितले तेच मी सांगेन. खूप गोड वर्णन आहे. कारण कल्पना करा, मी पुन्हा सारखं सांगतो की स्वतःला त्या परिस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करा की शके 1197 साली ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि शके 1212 साधारण तेव्हा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. आणि शके 1202 ते 1212 हा जो 10 वर्षाचा काळ आहे, त्या दरम्यान नेवाशामध्ये आणि थोडी पैठणला असं एक कयास आहे अभ्यासकांचा, त्या दरम्यान ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. म्हणजे रेड्याच्या मुखी जेव्हा वेद वदवले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं वय होतं 6 वर्ष, आणि ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली तेव्हा साधारण मी आत्ता जो काळ सांगितला त्या याच्याप्रमाणे 12 ते 14 वर्ष. अद्वैतपेक्षा लहान आपापल्या घरची मुलं फुटपट्टीसाठी त्यांचं वय वापरून घ्या. मी कशासाठी सांगतोय की 12 वर्षाचं कोवळपोर ते तिथे बसलेलं आहे. ज्ञानेश्वरी सांगतात आहेत, विष्णूचे अवतारच आहेत, पण तरीसुद्धा समोर बसलेले सद्गुरू आहेत आणि श्रोते आहेत की जे वयाने त्यांच्यापेक्षा फार वयस्कर आहेत. विचार केला तर निवृत्ती महाराज सुद्धा फक्त 2 वर्ष मोठे आहेत त्यांच्यापेक्षा, म्हणजे तेही 16-17 वर्षाचेच आहेत. पण गंमत अशी की कुठेतरी महाराजांना ती जाणवलं असेल किंवा कुठेतरी असे हे दृष्टांत वापरले. मी जसं म्हणालो, कावळा म्हटलं, आता बसलेले असतील समोर कोणी प्रकृतिनिष्ठ देहनिष्ठ, आपल्याला माहिती नाही, असो, पण खूप गोड वर्णन. त्यामुळे महाराज म्हणतात आहे की सज्जनांनी क्षमा केली पाहिजे. मी थोडं स्पष्ट बोललो, कारण म्हणूनच त्यांना माऊली म्हणतात. आई जसं कठोर शक्यतो बोलत नाही, आता नेहमी सांगतात. शालजोडी हा शब्द आपण ऐकलाय. ज्ञानेश्वर महाराज शालजोडीतले देतात. तुकाराम महाराजांकडे शाल बिल नाहीच आहे, डायरेक्ट जोडाच आहे. ते बापाचं काम करतात. ज्यांनी गाथा वाचलाय त्यांना माहीत आहे. असो, त्यामुळे महाराज म्हणतात आहे की मी आता श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं तेच मी सांगेन. मूळ कथेकडे ते वळत आहेत. ते बुद्धी आकळिता साकडे. एक या निमित्ताने थोडासा वेगळा विषय. आपल्या 31 ओव्या झालेल्या आहेत. मागच्याला आपण 29 ओव्यांपर्यंत आलो होतो. आपल्या एकंदरीत ओव्यांचा जर विचार केला तर एक साधारण 1361 ओव्या आपल्या झालेल्या ज्ञानेश्वरीच्या. एक म्हणून म्हणलं थोडासा वेगळा विषय मांडतो तुमच्यासमोर. शुद्ध मराठीमध्ये लॉजिस्टिकल विषय आहे तो थोडासा. 1361 ओव्यांचा आपला अभ्यास करून झाला आहे. त्यामुळे 7639 इतक्या ओव्या अजून आपल्या राहिलेल्या आहेत. मी कशासाठी सांगतोय,
आपला सरासरी वेग जो आहे तो 10 ओव्यांचा आहे प्रत्येक वाचनामध्ये. हे जर गणित केलं तर 7,639 म्हणजे 7,663 वाचनं आपल्याला लागतील. म्हणजे साधारण 15 वर्षाचा कार्यक्रम आहे हा आपला. साधं गणित. 20 ओव्या घेतल्या आपण एका वाचनामध्ये तर अर्थातच 7-7.5 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी आपली पूर्ण होऊ शकते. आणि जर आपण वेग वाढवला उरलेल्या ओव्यांचा, 25 ओव्या जरी आपण एका वाचनात जरी पूर्ण करू शकलो तरी 5-6 वर्षाचा हा कार्यक्रम आहे. मी याच्यासाठी सांगतोय फक्त की एक अंदाज दिला तुम्हाला की आपण या गतीने जर जात राहिलो तर हा 15 वर्षाचा कार्यक्रम आहे. 2000 करा गणित. तर थोडंसं आता हळूहळू आपल्याला शुद्ध मराठीमध्ये गिअर शिफ्ट करावं लागणार आहे, चेंज करावं लागणार आहे. आणि तशी आपले आता तयार कानाचे श्रोते आहेत सगळे. मस्त अभ्यास झालाय सगळ्यांचा. खरं एवढं मला बोलण्याची गरजच नाही आहे, मलाही जाणवतं ते. पण राहवत नाही कधी कधी असं वाटतं, अर्थ त्याचा गर्भित अर्थ कळायलाही हवा. पण तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी तारतम्य बाळगावं लागणार आहे वेगाचं आणि मार्मिकतेचं. बघूया, मी त्याच्यावर विचार करीन आणि काही आपण थोडासा बदल करणार असू तर मी पुढच्या वेळेला तो सांगेन. पण आता आठवलं मला या निमित्ताने, या सहज एक गणित केलं तर माझ्या लक्षात आलं की हा 15 वर्षाचा कार्यक्रम आहे आत्ताच्या वेगाने. असो, 32 क्रमांकाची ओवी. ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे, परी श्री निवृत्ती कृपादीप उजियेडे देखीन मी. भगवंतांनी जे काय सांगितले ते इंद्रियांना तर नाहीच, पण माझ्या बुद्धीलाही कळून घेण्यास अवघड आहे. कोण म्हणताय पुन्हा? ज्ञानेश्वर महाराज. परंतु श्री गुरु निवृत्तीच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते बघेन, म्हणून असा विश्वास वाटतो की कदाचित ते शब्दात सापडेल. ते जे असाधारण शब्द माऊली म्हणते, किती अनन्य शरण आहे पण सद्गुरूंच्या प्रती. त्यांच्या छान शब्द वापरले तिथे, श्री निवृत्ती कृपादीप उजियेडे. त्यांच्या कृपेच्या उजेडामध्ये, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय. पुन्हा मगाशीची ओवी आठवायची कोणती? फोडुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तेची गुरु माहेर अनाथांचे. त्यांनाच सद्गुरू म्हणतात. मागच्याला केला होता आपण सगळा तो विचार तत्वमसी महावाक्याचा वगैरे वगैरे. अगदी तोच विचार इथे माऊली म्हणतात आहे 32 क्रमांकाच्या ओवीमध्ये. जे दिठीही न पविजे ते दिठीविण देखीजे, जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. जर अतिंद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त झाले तर जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टी वाचून पाहता येते. इंद्रियगम्य नाहीच आहे ना, ब्रह्मतत्व आत्मतत्व हे डोळ्यांनी दिसणार नाहीच आहे. त्यामुळे दिठीही न पविजे ते दिठीविण देखीजे. म्हणूनच तर त्या अध्यायाची सुरुवातच माऊलींनी केली आहे. कोणती? मावळवीत विश्वावासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदू. आता सुंदर सुंदर दृष्टांत उपमाय. जाऊ दे, सोडून दे, वेळ नाही पुन्हा आपल्याला. आत्ताच मी गणित मांडलं तुमच्यासमोर. बघूया ती उभी जेव्हा येईल तेव्हा बघूया. नातरी जे धातुवादाही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परिसा हाता. जर भाग्यवशात परीस आपणहून हातावर चढला किंवा आला तर तप, मंत्र किंवा औषधीच्या द्वारा तांब्याचे सोने करण्याच्या प्रयोगानेही जे उत्तम सोने मिळत नाही ते लोखंडातच सापडते आणि लोखंडाचेच शुद्ध सोने होते. लोहीची पंधरे सापडे असं म्हटलंय. मागच्या वेळेला आपण केलं होतं एकदा विचार, मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांच्या काळचा सोन्याचा भाव आहे बरं का तो. 15, आता माहीत नाही मला शुद्ध मराठीत करन्सी तेव्हा काय ती, तोळे का आणे का काय म्हणतात. तोळे नाहीच, 15 आणे का अजून काय म्हणायचं माहीत नाही त्याला. पण पंधरे हा शब्द खूप वेळा ज्ञानेश्वरीत आलेला आहे. त्या काळचा तो शुद्ध सोन्याचा भाव होता. आपल्याला त्याचा अभ्यास नाही करायचा आहे. फक्त दुसरा एक मुद्दा इथे आलेला आहे की तप, मंत्र, औषधी यांच्याद्वारे तांब्याचं सोनं करण्याची आपल्याला कला, शास्त्र आपल्या पूर्वजांना अवगत होतं. त्याचं वर्णन
परमपूज्य गुलाबराव महाराजांच्याही चरित्रात आपण वाचलं आणि आपल्या ग्रंथांमध्ये मला वाटतं न्याय आणि वैशेषिकांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भरपूर भौतिक आणि रसायनशास्त्र दडलेलं आहे असं परमपूज्य गुलाबराव महाराज नेहमी सांगत असत. त्याचा अभ्यास आयुष्यात ज्यांना वेळ आहे, रामकृष्ण हरी, कारण आपण सगळे फार व्यस्त आहोत, त्यांनी करावा. पण इथे दृष्टांत म्हणून ते वापरलाय की पुढची ओवी पहिले वाचतो मी, म्हणजे या ओवीचा जास्त चांगला अर्थ लागेल, कारण 34 मध्ये आत्ता दृष्टांत दिलाय. आता दाष्टांत आहे 35 मध्ये की तैसी सद्गुरु कृपा होये तरी करिता काय आपू नोहे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे सद्गुरूची कृपा झाली तर प्रयत्न केल्यास काय प्राप्त होत नाही, म्हणून मी ज्ञानदेव म्हणतो की ती कृपा माझ्यावर अपार आहे. हे जे मगाशीचा दृष्टांत आहे ना, की लोखंडाचं सोनं होतं, तांब सुद्धा लागत नाही, कधी सद्गुरु कृपा असेल तर लोखंडाचं सोनं होऊ शकतं. पण ज्ञानबाची मेघ कुठे आहे या ओवीमध्ये? ते सद्गुरु कृपेत नाहीच आहे, पुढच्या वाक्यात आहे. पुन्हा वाचतो. त्याप्रमाणे सद्गुरूची कृपा झाली तर प्रयत्न केल्यास काय प्राप्त होत नाही. आता झालं काय, सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवला, काय त्यांना द्यायचे ते पाकिट दिले, 2 केळी, अर्धा डझन सफरचंद काका म्हणतात तसं ठेवलं की झालं माझं काम. दुर्दैवाने असं होत नाही. 2 मिनिटं वेळ घेतो, कथा सांगतो, चालेल ना? इथे बसलेले चालेल म्हणले, त्यांना प्रधान क्रम आहे त्यांचा. दुसरा म्हणजे आपण आता ठरवूनच टाकू, व्याख्याच करून टाकू. इथे उपस्थित जे आहेत श्रोते ते जे सांगतील ते पहिलं, ज्यांच्या खिडक्या उघड्या आहेत त्यांना दुसरा मान, ज्यांचा बंद आहे त्यांचा तिसरा मान. या पद्धतीने आपण जाऊ. कथा सांगतो. विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे, ऐकला असेल आपण. मुकुंदराज ज्ञानेश्वर महाराजांच्याही आधी होऊन गेलेले संत आणि ज्ञानेश्वरीच्याही आधी मराठीतला पहिला ग्रंथ जो समजला जातो विवेक सिंधू, मुकुंदराज. आणि तेव्हाचा त्या काळचा एक राजा होता, त्याचं नाव होतं जयतपाल राजा. त्याची कथा आहे, थोडक्यात सांगतो, आपल्याला वेळ नाही आहे. थोडी कथा विथा आली की जरा बरं वाटतं. हा जयतपाल राजा मुकुंदराजांना नेहमी म्हणायचा की ते ब्रह्मतत्व आहे, ते तुम्ही एवढं सगळं सांगता, तुम्ही सद्गुरू आहात, तर मला त्याचा अनुभव आणून द्या, मला त्याचा अनुभव पाहिजे. ते सर्वत्र आहे ना, ते सदा आहे ना, समत्व आहे ना, माझ्यातही आहे, तुमच्यातही आहे, सर्वत्र आहे. मग तुम्ही मला त्याचा अनुभव आणून द्या बस. आणि तो जर नाही आणून दिला तर मी आजपासून काय, तुम्ही सद्गुरू नाही आणि त्या शास्त्र ग्रंथांमध्ये काही अर्थ नाही, असं मी जाहीर करेन. तो राजाच होता त्या काळचा. खूप समजून सांगितलं होतं त्याला, सारखा तो मागे लागायचा. एक दिवस असा प्रसंग आला, तो कुठेतरी निघाला होता, घोड्यावर बसण्याच्या तयारीतच होता, समोरनं मुकुंदराज आलेत. पुन्हा राजाचं आपलं टुमणं ते सुरू झालं. म्हणजे एक पाय त्या घोड्याच्या रिकिबीतच टाकलेला आहे, अजून घोड्यावर चढलेला पण नाही आहे, आणि तो म्हणतो रिकीब में पाव और ब्रह्म बताओ. म्हणजे काय, रिकिबीत पाय आहे, दुसरा पाय घोड्यावर टाकायच्या आत मला तुम्ही ब्रह्म समजून सांगितलं तर तुम्ही सद्गुरू. तर खूप वेळ सांगून झालं होतं, शेवटी राजाच होता, सगळं झालं. टाकली कृपादृष्टी त्याच्यावर मुकुंदराजांनी. रिकीब में पाव और ब्रह्म बताओ. तो एक पाय रिकिबीमध्ये, दुसरा पाय घोड्यावरती टाकणार, मांड ठोकणार ज्याला म्हणतात, त्या अवस्थेमध्ये त्याची निर्विकल्प समाधी लावली. तो घोडाही स्थिर, राजाही स्थिर. ठेवलं काहीतरी 4-5 मिनिटं त्या अवस्थेमध्ये, घेतली कृपादृष्टी आपली खेचून. आले महाराज भानावरती, म्हणजे खरंच महाराज होते ते. आता ते जे काय आहे ते मला पाहिजे म्हणे. तो अनुभव जो घेतला, तो एकदा चाखला, आता राजा झाला बेचैन, आता मला तेच पाहिजे बस.
कशासाठी सांगितली कथा? कथा याच्यासाठी सांगितली की असं आपल्या अधिकाराप्रमाणे अनुग्रह काळी आपल्याला अनुभव येऊ शकतो, पण असा जरी अनुभव आला तरी तो दृढ नसतो, अपरिवर्तनीय नसतो, अपरोक्ष थांबतो. जास्त बोलत नाही. मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर काय करावं लागतं, तेवढ्यासाठी कथा सांगितली बरं का. की प्रयत्न केल्यास काय प्राप्त होत नाही. कारण असं जर नसतं तर फार सोपं काम झालं असतं, पण नाही असं दुर्दैवाने. कारण साधन चतुष्टय संपन्न होण्याची जी मार्गक्रमण आहे ती मलाच करावी लागणार आहे. सद्गुरू एक आपल्या साध्या भाषेमध्ये झलक आणून देतात अनुग्रहाच्या वेळेला. ते सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं. एवढं निश्चित कळतं आपल्याला की या इंद्रिय गोचर या विश्वाच्या पलीकडे असं एखादं तत्व आहे की जे नाही कळत आपल्याला इंद्रियांनी, नाही तर्काने सुद्धा कळू शकत. एवढा अनुभव निश्चित येतो आणि मग त्या अनुभवावर आधारलेली जी श्रद्धा असते त्याने मी मार्गक्रमण सुरू करतो आणि मग आपल्या श्रद्धेचा विकास होत जातो. पुन्हा वेगळा विषय आपण केला होता मागच्याला विचार, पण या निमित्ताने ती कथा. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियां करवी. काय माऊली बोलते, प्रसिद्ध ओवियावर काही ज्ञानेश्वरीतली. काय सार्थ विश्वास आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हे सांगू इच्छितात आहे या 36 क्रमांकाच्या ओवीमध्ये की अरे तुम्ही जर अधिकारी असाल, काय म्हणतात आहे माऊली, तुम्ही जर अधिकारी असाल तर ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा विश्वास सार्थ प्रकट करतायत की तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियां करवी. अतिंद्रिय ते आत्ताच आपण बोललो, इंद्रिय गोचर नाही, तरी सुद्धा माऊली म्हणताय की त्या कारणानेच मी बोलू शकेन. कोणत्या कारणाने? म्हणजे पहा, कुठे कोणाच्या मनात आला असेल विचार, अरे मला काय अहंकाराने बोलतात का काय, कारण आपण आपल्या पातळीवर आणून ठेवायला तयारच असतो. आपण त्यांच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. दोघांनी एका पातळीवर येण्याचे 2 उपाय असतात ना, एक तर वरच्याला खाली खेचायचं किंवा खालच्यानी वर जायचं. पण नाही, ते हा विश्वास ते आपले सद्गुरूंचा व्यक्त करतात आहे की त्यांचा कृपारूपी जो उजेड आहे त्याचा परिणाम असा आहे, मला असं सामर्थ्य प्राप्त होणार आहे की त्या कारणाने मी बोलू शकेन. आणि त्या बोलण्याने काय होणार आहे तर निराकार ब्रह्माचा आकार दाखवीन. आणि ब्रह्म अतिंद्रिय खरे, पण इंद्रियांकडून भोगवीन. म्हणजे इंद्रियांना त्यांच्या शब्द स्पर्शादी विषयात ब्रह्मदर्शन मी घडवीन. धन्य माऊलींचे. आणि हा विषय पुन्हा तिथे जातो, मगाशी आपण पाहिलं ते अंतःकरण माझं तसं असेल, गंभीर असेल, कोमल असेल, हळुवार असेल. आणि सगळं केव्हा असेल? जेव्हा ते मोकळं असेल. मोकळं केव्हा असेल? जेव्हा ते भरलेलं नसेल. कशाने? आले पुन्हा हे सगळे विषय दिवसभरातले. मग ते भरलेलं कधी नसेल? जेव्हा मी निष्काम कर्म केलेलं असेल. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति. हा येतोच आपण तिथे, पुस्तक आहे, सुंदर आहे, फार सुंदर वेदांताचं तत्वज्ञान आहे. इतकं आज 21व्या शतकात सुद्धा, आज सुद्धा आपल्याला इतकं कामाचं आहे. असं झालं तर शब्दस्पर्शादी विषयात ब्रह्मदर्श घडवीन. महाराज म्हणतात आहे, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवर्य वसती जेथ. छान वर्णन केलंय. ईश्वरा षडैश्वर्य असतं ना ईश्वराजवळ, षडैश्वर्य गुणसंपन्न 6 गुण असतात ईश्वराजवळ. कोणते? श्रोते ऐका, 1 त्रैलोक्यात विस्तारलेले काल मर्यादा रहित आणि निष्कलंक असे यश. यश किती यश? परमपूज्य काका सांगतात ते निर्गुण निराकार तत्व, तिथे एकच संकल्प झाला फक्त, एकोहम बहुश्याम. मी एकटा आहे, मी बहु व्हावं. अध्यारोपाची भाषा आहे बरं का, शास्त्रीय शब्द सांगून टाकला. आणि जग झालेलं आहे हे गृहीत धरून बोलतो आहे आपण. मध्येच अजातवादाचा वगैरे विचार करायचा नाही. ईश्वर आपण मानलेला आहे, जग मानलेलं आहे, आपल्या पातळीवरती बोलायचं. त्यामुळे एकोहम बहुश्याम, एक संकल्प झाला फक्त, आणि त्याच्या संकल्पाला प्रचंड, किती प्रचंड यश आहे.
की आज या एवढ्या अत्याधुनिक युगामध्ये विज्ञानाची एवढी प्रचंड झेप असूनही कोट्यावधी आकाशगंगांचा शोध लागला असूनही शास्त्रज्ञ शेवटी पुन्हा जो मी मागच्या वेळेला सांगितलं होतं तो चौकोन काढतात आणि वरती काय शीर्षक देतात, नोन युनिव्हर्स. नोन युनिव्हर्स. कधी कधी आपण म्हणजे शुद्ध मराठीत त्याला माइंड बॉगलिंग म्हणतात. कल्पनाच नाही करू शकत. आत्ता युसीमुडीला मी गेलो होतो काही दिवसांपूर्वी. तिथे पुन्हा जे गेले त्यांना माहिती आहे, प्रचंड मोठाले खडक आहेत, एक संद खडक आहेत, प्रचंड मोठे, म्हणजे इमारतीच्या आकाराचे. ते पाहूनच तो एल कॅपिटान काय भव्य. पण जर विचार केला तर हे ज्याच्यावर आहे असा पृथ्वी नावाचा ग्रह, जो धुळीच्या कणा एवढा सुद्धा नाही आहे, हे आज आपल्याला विज्ञान सांगताय. इतकं प्रचंड विस्तारलेलं हे विश्व. 240 मिलियन लाईट इयर्स पसरलेली बहुतेक आपली आकाशगंगा आहे, आडवी, एका टोकापासून दुसऱ्या टोकाला. इफ यू ट्रॅव्हल विथ द स्पीड ऑफ लाईट इट टेक्स 240 मिलियन इयर्स एका आकाशगंगा. अशा कोट्यावधी आकाशगंगा कल्पनाच नाही करू शकत आपण, कल्पनाच नाही. आपला सूर्यसुद्धा म्हणजे असा कसपटा समान वाटेल असे मोठमोठाले सूर्य. सांगण्याचा उद्देश काय आहे, हा सगळा विचार करायचा. स्वतःला आपण जेव्हा खूप शहाणे समजतो तेव्हा अहंकार लयासाठी याचा विचार करायचा, विज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा आपल्या अहंकार लयासाठी. ज्याच्या एका संकल्पाला इतकं यश आहे, आणि मग माझ्या संकल्पाचा विचार करायचा. सकाळी उठतो तेव्हा 10 संकल्प मी केलेले असतात, त्यातला एक जरी पूर्ण झाला तरी शेवटी त्याला हात जोडावे लागतात. असं यश ज्याच्या संकल्पाला आहे असा तो परमेश्वर आहे. खूप सुंदर विचार आहे. मी नेहमी सांगतो, असे हे सगळे विचार एकत्र आणायचे आपल्या साधनेमध्ये. आपल्या अहंकार लयाला खूप छान मदत होते. शरणागत व्हायला फार मदत होते, की अरे कुठल्या गप्पा करतोय आपण. मनुष्य म्हणजे मुंगीचं सुद्धा खरं त्याला दृष्टांत देऊन येते, मुंगीचाही अपमान होईल. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये मी स्वतःला मुंगीचा दृष्टांत देणं हा मुंगीचा अपमान आहे. इतका कसपटा समानही शब्द मोठा वाटायला लागतो, असा जीव मी. पण किती मोठं आपलं स्वतःचं विश्व घेऊन मी फिरत असतो. आय कॅरी ऑल दॅट अराउंड. हे आहे यश ईश्वराचं. श्री, कधीही वियुक्त न होणारी लक्ष्मी, त्याच्या पायाची दासीचा म्हणतात. दासी म्हणजे काय, पायाशी ठेवली आहे म्हणजे पुन्हा ते रूप काय वर का. आता काका म्हणतात पुन्हा स्त्री मुक्तीवाले घरावर येतील मोर्चा घेऊन. नाही, बायकोला पायाशी, याचा अर्थ एवढाच आहे की ती पायाशी आहे, डोक्यावर बसवलेली नाही आहे, म्हणजे संपत्ती डोक्यात गेलेली नाही. कधीही वियुक्त न होणारी लक्ष्मी. दुसरं औदार्य. औदार्याची व्याख्या बघा किती सुंदर आहे. पात्रतेचा विचार नसलेले अमर्याद स्वतंत्र औदार्य. म्हणजे काय, फक्त याच्या घरावर पाऊस पाडायचा, त्याच्या घरावर नाही पाडायचं असं म्हणतो का परमेश्वर कधी? पाऊस पडतो तो सगळ्यांसाठीच पडतो, सगळ्यांना सारखाच मिळतो. ते पाणी, त्याच्यातनं मिळणारं पिकं, त्यातनं मिळणारं अन्न धान्य, ही सगळी सोय त्यांनी केलेली आहे. एक दाणा पेरला की त्याच्यातून लाखो दाणे तयार होतात. कोणामुळे होतात? हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स होतात, डॉक्टर लोक ग्राफ्टिंग करतात, नंतर वाट बघतात कशाची, शुद्ध मराठीत हिलिंग म्हणतात त्याला. मेडिकल याच्यामध्ये एक छान वाक्य आहे, वी क्युअर ही हिल्स असं म्हणतात. म्हणजे काय, शेवटी कुठे शरण जावं लागतं. ते हिलिंग जर नसतं, ते चैतन्य नसतं शरीरामध्ये, ते एकही ऑपरेशन होऊ नसतं शकतं. कापताच नसतं आलं पोट, शिवल्यानंतर ते बंदच झालं नसतं. काय आहे हे, पात्रतेचा विचार न करता. कारण हे कितीही दुष्ट दुर्जन असला तरीही त्याच्या बाबतीत परमेश्वराची ही व्यवस्था काम करते. आणि एखादा 24 तास भगवंत नामस्मरणात दंग असला तरी त्याच्या बाबतीत तीच व्यवस्था काम करते. इतका तो निपक्षपाती आहे, इतका तो दयाळू आहे, इतका तो कृपाळू आहे. याला म्हणतात औदार्य. ज्ञान, सर्व विषयांचे सामान्य आणि विशेष रूपाने सर्व काळ व अप्रतिहत ज्ञान. आपण मागच्याला 2 छान शब्द पाहिले होते, आठवत असेल तर, किंवा आठवायला पाहिजे हे ऐकल्यानंतर. सर्वज्ञ आणि सर्ववित. सर्वज्ञ, आपण ज्याला बहुश्रुत म्हणतो, सर्वज्ञ म्हणतो, खूप शुद्ध मराठीत नॉलेजेबल आहे म्हणतो. एखादा मनुष्य फारच नॉलेजेबल आहे असं सांगतो आपण. म्हणजे काय बा, खूप विषयांची त्याला माहिती आहे, विविध. कुठलाही विषय काढा त्याच्याकडे तयारच असतं. ते वेगळं, त्याला म्हणायचं सर्वज्ञ.
पण सर्वज्ञ जरी असला तर तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, पण मी तुम्हाला खरंच ओळखतो का विचार केला तर? थोडंसं मला तुमच्याबद्दल माहिती आहे. काही वर्षांचा सहवास असेल तर थोडासा स्वभाव माहिती झाला असेल, तुमच्याबद्दलची बाहेरची माहिती असेल मला, पण खरंच मी तुम्हाला ओळखतो का? विचार करा. कोणीही आपल्या इतकं चांगलं आपली नवरा बायको सुद्धा एकमेकांना ओळखू शकत नाही. कारण माझ्या इतकं चांगलं म्हणजे माझं अंतःकरण माझंच मला समजू शकतं फक्त. याला म्हणायचं विशेष ज्ञान. माझं माझ्याबद्दल स्वतःला असलेलं विशेष ज्ञान. असं ज्याला प्रत्येकाबद्दल ज्ञान आहे त्याला सर्ववित असं म्हणतात. हा सर्वज्ञ आणि सर्ववित मधला फरक आहे. असं कसं शक्य आहे? शक्य आहे कारण तो तुमच्या हृदयातच आहे. माझ्या मनात उठणारा प्रत्येक विचार, प्रत्येक वृत्ती ही त्याच्याच अधिष्ठानावरती उठते. म्हणजे थोडं गमतीने बोलायचं झालं तर मला कळायच्या आधी त्याला कळतं. आता अर्थात तो आणि मी एकच आहोत तिथपर्यंतच जायचं आहे आपल्याला, पण आपण सध्या द्वैताच्या भाषेत बोलतोय म्हणून. असं ज्ञान ज्याच्याजवळ आहे, अप्रतिहत ज्ञान. पाचवं आहे वैराग्य. इतकं सगळं आहे, इतकं सगळं संपूर्ण विश्व ज्याच्या मालकीत आहे, पण इहपर लोकातील भोगांविषयी वैराग्य. आणि सहावं आहे ऐश्वर. अखिल विश्वावर अकुंठित सत्ता असलेले ऐश्वर. हे सहा श्रेष्ठ गुण ज्याच्या ठिकाणी राहतात त्या सहा गुणांना संस्कृतात भग असं म्हणतात. आता कळलं आपल्याला? माहित नसतात खूप गोष्टी आपल्याला. भगवान. मराठीतला एक शब्द आपलं घेऊन या, गाडीवान. गाडीवान म्हणजे कोण? ज्याच्याकडे गाडी आहे तो. गाडीवान वगैरे असे खूपच अडाणी शब्द पूर्वीच्या काळचे लोक वापरायचे. आपण त्याला ड्रायव्हर वगैरे म्हणतो, गाडीचा ओनर म्हणतो शुद्ध मराठीत. त्याला आधी गाडीवान म्हणायचे. गाडीवान म्हणजे ज्याच्याकडे गाडी आहे तो. भगवान म्हणजे ज्याच्याकडे हे सहा गुण आहेत तो भगवान. ही आहे व्याख्या भगवानाची. आणि म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगात तो म्हणे पार्था दत्तचित्त होई. आता 38 क्रमांकाची होई. म्हणून असा श्रीकृष्ण आहे तो भगवान होय. आणि म्हणून पहा, आपण नेहमी विचार करतो भगवद्गीतेमध्ये भगवान उवाच आहे. आपल्या कधी लक्षात येत नाही अशा गोष्टी. मागच्या 1-2 वेळा बोललो होतो आपण, पण म्हणजे मंदातींनी हा मुद्दा फार सुंदर लक्षात आणून दिलेला आहे. श्रीकृष्ण उवाच कुठेच नाही आहे. साध्या गोष्टी असतात पण नाही आपल्याला जाणीव होत त्याची. भगवान उवाच इथे समोरच आहे. आपला पहिला श्लोक आहे श्री भगवान उवाच. आणि ते भगवंत या दृष्टीने या भूमिकेतूनच आता बोलतात आहेत. ते भगवंतच आहेत. म्हणून असा श्रीकृष्ण आहे जो भगवान होय. इथे म्हटलेला आहे म्हणून तो भगवंत जो सर्वसंग परित्याग करणाऱ्याचा सोबती आहे. म्हणजे इथे अर्थ असा केला आहे की अर्जुनाला सर्वसंग परित्याग केलेला निस्संग असं म्हटलेलं आहे. कारण पहिल्या अध्यात निघालाच होता तो आणि तो तसा आहे पण. आणि तो म्हणाला म्हणजे श्रीकृष्ण म्हणाला की अर्जुना आता माझ्या बोलण्याकडे चित्त दिलेला हो. दत्तचित्त फार सुंदर शब्द आहे. दत्तचित्त म्हणजे माझ्या बोलण्याकडे चित्त दिलेला. फार सुंदर शब्द आहे. आपल्या स्वतःच्या मनामध्ये पाठ करून घ्यावा की आपल्याला आपण जेव्हा पारमार्थिक अभ्यासाला बसतो तेव्हा दत्तचित्त व्हावं. त्याच्यासाठी ते चित्त मोकळं असावं. सारखं सारखं विषय होतो आणि मनाचा श्लोक तो आठवतो. असो. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. पहिला श्लोक. करूया सुरुवात. श्री भगवान म्हणाले की जो कर्मफलाचा आश्रय न करता. वाचू का नाही वाचू असं मलाच वाटायला लागेल पुढे. वाचायला तर पाहिजे, आता कर्तव्य आहे. जो कर्मफलाचा आश्रय न करता, फलाची इच्छा न करता कर्तव्य कर्म करतो. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच. तो संन्यासी आहे आणि तोच योगी आहे. न निरग्निर्न चाक्रिया. त्याचा पदच्छेद आहे निरग्निही न च अक्रिया. म्हणजे पण अग्निसाध्य श्रौत कर्माचा आणि स्मार्त कर्मांचा त्याग करणारा कोणताही साधक संन्यासी होत नाही आणि योगीही होत नाही. ठणठणीत शब्दात भगवंतांनी पहिल्याच वाक्यामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये सांगून टाकलेलं आहे. कर्मफलाचा आश्रय न करता
सारखी गाडी तिथेच येणार आहे. काय आहे, थोडंसं वेळ कमीच आहे, पण न्याय तर दिला पाहिजे. बहिरंग साधनाचा उल्लेख आहे. आपण विसरून गेलो असू तर 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी काय केलं होतं, सुतोवाच केलं होतं. 3 श्लोकांमध्ये आपण पाहिलं होतं, 3 प्रकारचे योग सांगितले होते, बरोबर. पण असं जरी असलं तरी तिथे सुद्धा बाह्य स्पर्शां बहिर्कृत्वा वगैरे जे शब्द सगळे, जे सगळं वर्णन केलं होतं, थोडक्यामध्ये काय आहे की पायाविण भिंत तातडीची असं तुकाराम महाराज जे म्हणतात ते होऊ नये असं जर वाटत असेल, पायाला, तो पाया पक्का होण्यासाठी जे करायला पाहिजे ते करावंच लागणार आहे. आता ती भिंत थोडी 2-3 विटा ठेवल्या की ती कोसळणार आहे एकावर एक. तसं होऊ नये याच्यासाठी याचा पुन्हा पुन्हा विचार करावा लागतो. अनाश्रित कर्मफलम, हे कशासाठी चाललंय, तर पुढे आपल्याला ध्यान योगावर आरूढ कसं व्हायचं ते सांगणार आहेत भगवंत. पण त्याच्यासाठी साध्या भाषेत माझी लायकी असली पाहिजे, म्हणजेच माझा अधिकार असला पाहिजे. मग तो अधिकार कमवण्याचं साधन अजूनही सांगणं सुरू आहे. आणि जर कुठे कोणाच्या मनामध्ये गोंधळ असेल, असं वाटत असेल की संन्यास म्हटला की तो भगवे कपडे घातलेला, दाढी वाढवलेला आणि जंगलात झोपडी बांधून राहिलेला किंवा गुहेत राहिलेला, असं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर एक असतं ते किती चुकीचं आहे. म्हणजे आपल्या किती संकल्पना चुकीच्या असतात का, कारण आपणच आपल्या ग्रंथांचा अभ्यास केलेला नसतो. इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, शेवटच्या चरणाचा पहिले विचार करू, निरग्निही नच अक्रिया, की अग्निसाध्य श्रौत कर्म आणि स्मार्त कर्म यांचा त्याग करणारा कोणताही साधक संन्यासी होत नाही. म्हणजे केवळ कर्माचा त्याग केला म्हणून संन्यासी होत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता त्या काळची भाषा आहे. श्रौत आणि स्मार्त असे कर्माचे 2 प्रकार आहेत. आपण मागच्याला त्याचा इष्ट आणि पूर्त असा विचार केला होता. इष्टकर्म म्हणजे श्रौतकर्म. श्रौतकर्म हे अग्निसाध्य म्हणजे अग्नीच्या संबंधाने केलेलं कर्म. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अग्निहोत्र, जे नित्यकर्मामध्ये मोडतं. नैमित्तिक कर्मामध्ये यज्ञ याग येतात काही निमित्ताने, जसं पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, राजसूय यज्ञ आहे, हे अग्निसाध्यच आहेत, पण ते नैमित्तिक आहे, की विशिष्ट निमित्ताने ते केले जातात. आणि स्मार्त कर्म ज्याच्यामध्ये अग्नीचा संबंध नसतो. श्रौत म्हणजे ती वेदोक्त कर्म आहेत. मग अशी मी बोललो ते श्रौत शब्दातच आहे. श्रुती म्हणजे वेद, वेदांमध्ये जे कर्म सांगितलेलं आहे, आता त्या वर्णव्यवस्थेप्रमाणे ते सांगितलेला तो विचार त्याच्या पाठीमागे आहे. पण स्मार्त कर्म म्हणजे जे अग्निसाध्य नाही, तप आहे, दान आहे, कुठे नदीवरती घाट बांधून देणं आहे, आश्रमशाळा बांधणं आहे, या सगळ्याला स्मार्त कर्म असं म्हणतात. पण हे सोडून दिलं म्हणून तो संन्यासी होत नाही, हा त्याच्यातला मुद्दा आहे. शिवापराध क्षमापण स्तोत्र नावाचं स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक येतो त्या स्तोत्रामध्ये, आचार्यांचं स्तोत्र आहे ते अर्थातच. आचार्य त्या श्लोकात असं म्हणतात की नो शक्यम स्मार्त कर्म प्रतिपद गहन प्रत्यवाया कुलाख्यम श्रोतई वार्ता कथम मे द्विजकुल विहिते ब्रह्ममार्गे सुसारे नास्ता धर्मे विचार श्रवण मननयो किम निदिध्यासितव्यम क्षंतव्यो मे अपराध शिव शिव श्री महादेव शंभो. अगदी ह्याच अर्थाने आचार्यांनी तिथे म्हटलेलं आहे. नो शक्यम स्मार्त कर्म प्रतिपद गहन प्रत्यवाया कुलाख्यम. हे जे स्मार्त कर्म आहे ते गहन आहे कर्म, त्याच्यामध्ये ते काय, ते जसं झालं नाही तर मग त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं. त्यामुळे त्या भानगडीसत मी कधीच केल्या नाही. श्रोतई वार्ता कथम मे, मी स्मार्तच नाही केलं तर श्रोत्रचं काय विचारतात. श्रोतई वार्ता कथम मे द्विजकुल विहिते, त्या काळच्या वर्णव्यवस्थेप्रमाणे द्विज म्हणजे ब्राह्मण ते करायचे. ब्रह्ममार्गे सुसारे, की त्याचं जे सार ब्रह्मज्ञान असं आहे. पुढे म्हणतात श्रवण श्रोत न शक्य स्मार्त कर्म प्रतिपद गहन प्रत्यवाया कुलाख्यम श्रोतैस वार्ता कथम मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गे सुसारे नास्था धर्मे विचार. धर्माच्या विचारात मला आस्था नाही. मग श्रवण मनन निधिध्यासनाची बातच नको. हे सगळं का सांगतोय, तिथे स्मार्त आणि श्रौत कर्माचा उल्लेख आलेला आहे. हे मी तिथे केलेलं नाही असं म्हणतात आहे आचार्य. पण हे केलेलं नाही, मग आपल्या व्याख्येप्रमाणे खरं तो संन्यासी झाला नाही, तरी तो संन्यासी झालेला नाही आहे.
श्रवण मनन निदिध्यासन. निदिध्यासनला प्रसंख्यान म्हणतात. निदिध्यासनाचा दुसरा अर्थ आहे ध्यान. हे करण्याचा मी अधिकारी नाही असं म्हणून क्षंतव्यो मे अपराध शिव शिव श्री महादेव शंभू म्हणतात. क्षमा मागतात आहे भगवंताची त्या श्लोकामध्ये. मुद्दा आपल्याला या श्लोकात एवढंच लक्षात ठेवायचं आहे की केवळ ती अग्निसाध्य कर्म सोडली म्हणून तो संन्यासी होत नाही आणि तो योगी होत नाही. मग संन्यासी आणि योगी कोण होतो? अनाश्रित कर्मफलम. कार्यम कर्म करोति यः. कार्यम कर्म करोति यः. कोणतं कर्म? आता त्या काळचा विचार नाही करायचा आपल्याला. श्रौत स्मार्त हा विचार आता कालबाह्य झालेला आहे. कर्तव्य कर्म. आज वडील म्हणून, मुलगा म्हणून, बायको म्हणून, नवरा म्हणून, आई म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून जी काही आपली नाती आहेत किंवा ऑफिसमधला काय जो की आपली भूमिका आहे ती सगळी कर्तव्य कर्म. अनाश्रित कर्मफलम. आणि फक्त आता संन्यासी आणि योगी याची आचार्यांनी भाष्यामध्ये केलेली व्याख्या सांगतो आणि थांबतो, कारण आपली वेळ होऊन गेलेली आहे. आचार्य म्हणतात, संन्यासाची व्याख्या आचार्यांनी केलेली, संन्यासः परित्यागः स यस्य अस्ति स संन्यासी आणि योगः चित्त समाधानम स यस्य अस्ति स योगी. परित्याग जो करतो तो संन्यासी आणि चित्त ज्याचं सदैव समाधानात असतं तो योगी. आता मगाशीपासून मी संन्यासी आणि योगी शब्द वापरतोय, त्याच्यामागे तुम्ही कर्म शब्द लावून घ्या. आपण कर्मसन्यासी आणि कर्मयोगी यांच्याबद्दल बोलतो आहोत. म्हणजे ज्यांनी स्वरूपतः त्याग केलेला आहे आणि ज्यांनी तत्वतः त्याग केलेला आहे. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाणं निरंतर, या व्याख्येत बसणारा जो योगी आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.